नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. नेहमीप्रमाणे पहाटे 4 वाजता चाकण शहरात साफसफाईचे काम करण्यासाठी निघालेल्या चाकण पालिकेच्या कर्मचारी महिलेला पुणे नाशिक महामार्गावर चौधरी ढाब्याच्या समोर सकाळी 6च्या सुमारास साफसफाईचे काम करत असताना अज्ञात मोटार चालकाने जोरदार धडक दिली. यामध्ये सफाई कामगार महिला गंभीर जखमी झाली आहे. बेबीताई अनिल चव्हाण, वय वर्ष 40, राहणार आगरवाडी चाकण, तालुका खेड, मूळ राहणार कराड सातारा असे जखमी झालेल्या महिलेचं नाव आहे. या प्रकरणी दुचाकी चालकावर चाकण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे नाशिक महामार्गावर संतोष नगर भाम येथे अंदाजे 35 वर्षीय व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत सकाळी 10च्या सुमारास आढळून आला. त्यास अँब्युलन्समधून चाकण ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले असता तो मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या अनोळखी व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. पिंपरी चिंचवड यशवंतराव चव्हाण रुग्णालयात संबंधित मयत इसमाचे शव 3 दिवस शवगृहात ठेवण्यात आले आहे. याबाबत चाकण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संबंधित व्यक्तीच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत. गुरुवारी 8 जानेवारी 2026 रोजी रात्री 8:30 वाजताच्या सुमारास आळंदी फाटा ते आंबेठाण रोड रस्त्याने निघालेल्या दुचाकीस्वारास स्कॉर्पिओ वाहन क्रमांक UP 84 AW 9144 या वाहनाने जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. अपघातानंतर स्कॉर्पिओ मोटार गाडी चालक तसाच पुढे पसार झाला. अपघातग्रस्त दुचाकीस्वारास रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी जखमी भरत लांडगे, वय वर्ष 54, राहणार आंबेठाण रोड, भीमाशंकर कॉलनी जवळ चाकण यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी अनिल श्रीकिशन कुमार, वय वर्ष 30, राहणार मानपूर उत्तर प्रदेश याच्यावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे नाशिक महामार्गावर कुरुळी तालुका खेड गावाच्या हद्दीत स्पायसर चौक येथे चौकातील सिग्नल लागण्याने एका कंटेनर चालकाने ब्रेक दाबला व थांबला. त्याचवेळी पाठीमागून वेगात आलेल्या कंटेनरने पुढील कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात पाठीमागून येऊन धडकणाऱ्या कंटेनरवरील चालकाला तसेच त्यातील क्लीनरला हातापायाला गंभीर दुखापत झाली. तसेच या अपघातात दोन्ही कंटेनर आणि रस्त्याच्या लगतचे लाईटचे खांब तुटून नुकसान झाले. या प्रकरणी कंटेनर क्रमांक NL01 AD 9605 यावरील चालक अनुज श्रीधर प्रसाद पटेल, सध्या राहणार धामणटेक तालुका खेड, मूळ राहणार मध्य प्रदेश याच्यावर दक्षिण महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण 2 कारवायांमध्ये 3.5 लाखांचा मद्यसाठा जप्त. महाळुंगे व चाकण परिसरात केलेल्या 4 कारवायांमध्ये पोलिसांनी 3.5 लाख रुपयांचा मद्यसाठा आणि मद्य तयार करण्यासाठी वापरलेले रसायन नष्ट केले आहे. गोनवडीत भाम नदीच्या काठी गावठी मद्य तयार करण्यासाठी नदीपात्राजवळ भिजत घातलेले 30,000 रुपये किमतीचे 600 लिटर रसायन गुन्हे शाखेच्या पथकाने नष्ट केले आहे. ही कारवाई गोनवडी गावाच्या स्मशानभूमीजवळ करण्यात आली. या प्रकरणी पोलीस शिपाई सुधीर शिवाजी दांगट यांनी म्हाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. साबळेवाडी गावच्या हद्दीत देखील कारवाई करण्यात आली. या प्रकरणी पोलीस शिपाई प्रदीप राळे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खेड तालुक्यातील बिबट्यांचा उद्रेक सुरू आहे. शनिवारी श्री क्षेत्र निमगाव येथे काळे वस्ती येथील शेतकरी बाबूराव विलास काळे यांच्या गोठ्याबाहेर बांधलेल्या गुरांमधील 2 वर्षाच्या कालवडीवर रात्री 2च्या सुमारास बिबट्याने अचानक हल्ला करून ठार केले. त्यामुळे गावात पुन्हा एकदा घबराट पसरली आहे. आळंदीमधील श्री नरसिंह सरस्वती मेडिकल फाउंडेशनचे इंद्रायणी हॉस्पिटल आणि कॅन्सर इन्स्टिट्यूट यांच्या वतीने आळंदी नगर परिषदचे नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक नगरसेविका यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. खेड तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात कुळे परिसरातील घोटवडी येथे रविवार दिनांक 11 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजल्यापासून भव्य कुस्त्यांचा आखाडा भरवण्यात आला. या आखाड्यात नामांकित पैलवानांच्या चितपट कुस्त्या होणार आहेत. खेड तालुक्यातील पैलवानांनी या कुस्त्यांच्या आखाड्यात सहभागी होण्याचे आवाहन आयोजक डॉक्टर संतोष सुपे यांनी केले आहे. राजगुरू नगर येथे हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाच्या आवारात आयोजित पाककला स्पर्धेत युवक युवतींनी तयार केलेल्या स्वादिष्ट चविष्ट खाद्यपदार्थावर सहभागी शिक्षक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी ताव मारत आनंद लुटला. यावेळी मांडण्यात आलेल्या पाककृती स्पर्धेचे उद्घाटन राजमाला बुट्टे पाटील, प्राचार्य डॉक्टर शिरीष पिंगळे आदीसह शिक्षक विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
राजगुरुनगर येथील स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्ताने रविवार दिनांक 11 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता स्मरणिका प्रकाशन सोहळ्याचे आयोजन आनंदी आनंद मंगल कार्यालयात होणार आहे. राजगुरुनगर नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष मंगेश गुंडाळ सोमवार दिनांक 12 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता पदभार स्वीकारणार आहेत. उपनगराध्यक्ष पदासाठी मनोहर सांडभोर यांचे नाव चर्चेत आहे, तर स्वीकृत 2 नगरसेवक पदावर कोणाची वर्णी लागणार, गटनेते पदासह विविध विषय समित्यावर कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संत ज्ञानेश्वर महाराज सप्त शतकोत्तर जन्मोत्सव, संत नामदेव महाराज व संत जनाबाई षष्ठ शतकोत्तर अमृत महोत्सवी समाधी सोहळा, तपोनिधी नारायण महाराज देहूकर त्रिशतकोत्तर प्रकट वर्ष, संत तुकाराम महाराज त्रिशकोत्तर अमृत महोत्सव वर्षाचे औचित्य साधून यावर्षी दिनांक 23 जानेवारी 2024 ते 31 जानेवारी 2026 पर्यंत श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे भव्य दिव्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने वाडा येथे हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर माऊली कदम छोटे माऊली यांच्या नियोजनाखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. खेड तालुक्यातील वाकी बुद्रुक गावामधील भैरवनाथ विद्यालयात क्रीडा महोत्सव साजरा करण्यात आला. विविध प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या. काळूस मेदनकरवाडी जिल्हा परिषद गटामध्ये इच्छुक उमेदवार गणेश नाना आरगडे यांनी बैलगाडा मालकांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला. यावेळी बैलगाडा चालक मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बळीराजाचा आणि ग्रामीण संस्कृती जोपासणाऱ्या शेतकरी बांधवांचा सन्मान हा अनोखा कार्यक्रम प्रथमच या भागात साजरा केला जात असल्याचे गणेश नाना आरगडे यांच्या कार्यकर्त्यांची सांगितले. अखंड महाराजांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदपरिसरात पावन झालेल्या पुण्यनगरीमध्ये खऱ्या अर्थानं काळूस मेदनकरवाडी जिल्हा परिषद गटाचे इच्छुक उमेदवार आणि खऱ्या अर्थानं असंख्य तरुणांचे मार्गदर्शक बैलगाडा शर्यत खऱ्या अर्थाने जोपासण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जाते ते माइलस्टोन बिल्डकॉन कंपनीचे डायरेक्टर आणि शिवसेना उपतालुका प्रमुख आमचे मार्गदर्शक खऱ्या अर्थाने आता भावी जिल्हा परिषद निवडणुका या ठिकाणी तोंडावर आलेल्या आहे आणि नानांच्या माध्यमातून काळूस मेदनकरवाडी गटामध्ये नाना या ठिकाणी भावी जिल्हा परिषद इच्छुक उमेदवार म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर एक उगवतं नेतृत्व या ठिकाणी आता निवडणुकीसाठी उभा आहे. म्हणून सर्व तमाम पुणे जिल्ह्यातील गाडी मालकांच्या वतीने प्रथमतः नानाला या ठिकाणी पुढील वाटचालीस आम्ही शुभेच्छा देतो. खऱ्या अर्थानं काळूस मेदनकरवाडी गटामध्ये सर्व जे बैलगाडा मालक असतील त्यांचा मान सन्मान करण्याचं ध्येय या ठिकाणी नानांनी डोळ्यासमोर ठेवून खऱ्या अर्थानं बैलगाडा शर्यत जोपासण्याचं काम करत असताना बैलगाडा मालकांचा पाठिंबा बैलगाडा मालक असा आहे की निवडणुकीमध्ये जर बैलगाडा मालकांचा पाठिंबा असला तो 100% उमेदवार हा निवडूनच येतो. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील तमाम बैलगाड्या मालकांच्या वतीनं नाना तुम्हाला आमच्या पुणे जिल्ह्यातील गाड्या मालकांच्या वतीनं अनाउन्सर मंडळाच्या वतीनं पुनश्च एकदा या ठिकाणी भावी वाटचालीस हार्दिक अशा शुभेच्छा आणि तुम्ही 100% या ठिकाणी भावी जिल्हा परिषद सदस्य होणार म्हणजे होणारच नाना. तुम्ही आमचा मान सन्मान केला. पुनश्च एकदा तुमचं सर्व मित्रपरिवाराचं मनापासून स्वागत, हार्दिक असं अभिनंदन. खेड येथील मिरजेवाडी येथे दत्ता घनवट, तुषार तळेकर व बाळासाहेब घनवट या शेतकऱ्यांच्या स्ट्रॉबेरीचे यशस्वी उत्पादन झाले आहे. महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी खेड तालुक्यात शेतीत रुजू लागली आहे. मित्रांनो, मी आले आहे माझ्या पप्पांच्या मित्राच्या वावरामध्ये. तर मित्रांनो, हे बघा ही स्ट्रॉबेरी कशी आहे, लाल. मला आता अजून मस्त तोडायची, तर मी आत्ताच आलेली आहे ऍक्च्युली. मला म्हणजे ही स्ट्रॉबेरी खूप आवडते. मी आमच्या घरी पण खूप लावलेली आहेत, कुंडीमध्ये लावलेली आहेत, पण ते सक्सेसफुल झालेली आहेत. तर या तुम्ही पण खायला. कुरुळी तालुका खेड येथे छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या ऐतिहासिक पितापुत्र भेटीचा शिवनेरी गड ते पुरंदर गड पालखी सोहळ्याचे स्थानिकांनी जोरदार स्वागत केले. चाकण येथील सुवर्णपेढी वावगाव व राजलक्ष्मी ज्वेलर्स आणि पवित्रम डायमंड ज्वेलरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या भव्य डायमंड ज्वेलरी लॉन्चिंग
आणि प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा शनिवारी 10 जानेवारी रोजी अत्यंत उत्साहात पार पडला. चाकण नगर परिषदेच्या नवनिर्वाचित प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष मनीषा गोरे यांच्या शुभ हस्ते फीत कापून या प्रदर्शनाचे अधिकृत उद्घाटन करण्यात आलं. या प्रसंगी चाकण नगर परिषदेचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक आणि नगरसेवकांची प्रमुख उपस्थिती होती. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये 10 जानेवारी 2026 रोजी कांद्यांची 6,000 क्विंटल आवक होऊन कांद्याला प्रतवारीनुसार 800 ते 2,000 रुपये एवढा दर मिळाल्याची माहिती खेड बाजार समिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे बटाट्याची 2,000 क्विंटल आवक होऊन 800 ते 1,500 रुपये दर मिळाला असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं. खेड तालुक्यातील प्रशालांमध्ये आयोजित चिमुकल्यांच्या भाजी बाजाराला उदंड प्रतिसाद मिळाला. चाकणजवळील राक्षवाडी चिमुकल्यांच्या भाजी बाजाराला स्थानिकांनी मोठा प्रतिसाद दिला. वाकी तालुका खेड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या पालेभाज्यांचा बाजार भरवला. तसंच पालकांसह ग्रामस्थांनी शाळेच्या आवारात येऊन पालेभाज्या खरेदीही केल्या. टाकळकरवाडी येथील पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात भाजी मंडई आणि खाऊ गल्ली या अभिनव उपक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन व्यापार आणि विक्रीचा अनुभव घेतला. शाळा गावठाण येथे खाऊ गल्ली आणि भाजी मंडईचे आयोजन यांनी खूप छान पद्धतीने केले. सर्व विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान व्हावे यासाठी या भाजी मंडईचे आयोजन केले होते. सर्वांनी खूप छान प्रतिसाद दिला. धन्यवाद. खेड तालुक्यातील कोरेगाव खुर्द गावाच्या हद्दीत एक सोलार कंपनी सरकारी गायरानामध्ये सोलार प्लांट सुरू करत आहे. यासाठी एका रस्त्याचं नियोजन करण्यात आलं. गावातून जाणारा रस्ता हा शेतकऱ्यांच्या खासगी जमिनीतून जातो. ज्या शेतकऱ्यांच्या खासगी मालमत्तेतून हा रस्ता जात आहे त्या शेतकऱ्यांना कोणत्याही स्वरूपाचा मोबदला त्यांची पूर्व परवानगी न घेता बळजबरीच्या जोरावर ही कंपनी हा रस्ता बनवत आहे. या विरोधात संबंधित शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत, कोरेगाव खुर्द, पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय खेड, प्रांत कार्यालय खेड, जिल्हाधिकारी कार्यालय पुणे या सर्व ठिकाणी कंपनी विरुद्ध तक्रार अर्ज केलेत. कंपनीने स्थानिक शेतकऱ्यांविरुद्ध म्हाळुंगे पोलीस स्टेशन येथे तक्रार अर्ज दाखल केलाय. या संदर्भात स्थानिक शेतकऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे हे जाणून घेऊया. परत पोलीस ठाण्यामध्ये हवालदारांना हा अर्ज बी केलेला आहे. तहसीलदारांना आमच्या जमिनीतून आहे ना, या आमच्या जाग्यातून डायरेक्ट सोलर कंपनीला रस्ता जातो. तर ते काय आम्ही अडवलेलं आहे. ते काही बुधवारी 14 जानेवारी 2026 रोजी मकर संक्रांतीचा सण आहे. तत्पूर्वी मंगळवारी 13 जानेवारी 2026 रोजी भोगी हा सण आहे. भोगीला भोगीची भाजी केली जाते. त्यामुळे भोगीसाठी लागणाऱ्या फळभाज्यांच्या मागणीत आता वाढ होणार आहे. त्यामुळे सोमवारी 12 जानेवारी 2026 रोजी चाकण मार्केटची साप्ताहिक सुट्टी रद्द करण्यात आली असून तरकारी बाजार नेहमीप्रमाणेच सुरू राहणार असल्याचं अडत्यांनी सांगितलं. आंबेठाण तालुका खेड इथं रंगला खेळ पैठणीचा होम मिनिस्टर सादर करते क्रांती नाना मळेगावकर यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. परिसरातील सर्व माता भगिनींनी कार्यक्रमास उपस्थित राहावं असं आवाहन आयोजकांनी केलं आहे. नमस्कार, ओम साईराम, जय शिवराय. मी होम मिनिस्टर फेम क्रांती नाना मळेगावकर. मी प्रथमच येतोय आपल्या भेटेला. खास मी येतोय आपल्या भेटेला आंबेठाण पंचायत समिती गण मधील माता भगिनींसाठी संबंध महाराष्ट्रभर गाजत असलेला महिला भगिनींचा आवडता कार्यक्रम सौभाग्यवती निर्मलताई गणेश मांडेकर पाटील यांच्या संकल्पनेतून होम मिनिस्टर अर्थात खेळ रंगला पैठणीचा सन्मान स्त्री शक्तीचा सोहळा आनंदाचा म्हणजेच होम मिनिस्टर कार्यक्रम दिनांक असणार आहे 11 जानेवारी रविवार सायंकाळी बरोबर 8 वाजता. कार्यक्रमाचं स्थळ आहे मुक्काम पोस्ट आंबेठाण क्रिकेट मैदान, तालुका खेड, जिल्हा पुणे येथे. आणि मला निमंत्रित केल्याबद्दल निर्मलाताई गणेश मांडेकर पाटील यांचं मनापासून धन्यवाद. आणि या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असणार आहे खेड तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय बाबाजी शेठ काळे यांचं. मी येतोय, तुम्ही सुद्धा नक्की अजिंक्याला लाखोची बक्षिसं. तुम्हा सर्वांना या होम मिनिस्टर कार्यक्रमाचं सस्नेह निमंत्रण. धन्यवाद. पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीचे वारे वाहू लागताच शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्यात सध्या सुरू असलेल्या शाब्दिक युद्धात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उडी घेतली आहे. निवडणूक जवळ आली की अनेक जण रागाच्या भरात काहीही बोलतात, पण महेश दादा आपल्याला रागावून चालणार नाही अशा शब्दात फडणवीसांनी लांडगेंना शांत राहण्याचा सल्ला देत विरोधकांना शायरीतून टोला लगावला.
गेल्या काही दिवसांपासून अजित पवार आणि महेश लांडगे यांच्यात पैलवानकी आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून थेट कलगीतुरा रंगला आहे. अजित पवारांनी लांडगे यांना इशारा दिला होता, ज्याला लांडगेंनीही तिखट प्रत्युत्तर दिले होते. या वादावर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की राजकारणात निवडणुका आल्या की टीका टिप्पणी होणे स्वाभाविक आहे. विरोधक रागातून किंवा हतबलतेतून काहीही बोलू शकतात, मात्र आपण संयम राखून विकासाच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. फडणवीसांच्या या विधानामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला आहे. पिंपरीतील एका जाहीर कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांनी थेट महेश लांडगे यांच्याकडे पाहत त्यांना कूल राहण्याचा सल्ला दिला. महेश दादा, तुम्ही पैलवान आहात आणि पैलवानाने रिंगणात ताकद दाखवायची असते, शब्दांनी नाही. लोक रागाच्या भरात बरंच काही बोलतील, पण आपण जनतेच्या कामातून त्यांना उत्तर देऊया, असे फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांनी अजित पवारांचे नाव न घेता निवडणूक आली की काही लोकांचा पारा चढतो असा चिमटाही काढला. राज्यात महायुतीचे सरकार असले तरी पिंपरी चिंचवडमध्ये स्थानिक पातळीवर भाजप आणि अजित पवार गटात वर्चस्वाची लढाई सुरू असल्याचे चित्र आहे. फडणवीस यांनी महेश लांडगे यांची पाठराखण केल्यामुळे भाजप आता अधिक आक्रमक होण्याची चिन्हे आहेत. आम्ही पुण्याच्या आणि पिंपरीच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत आणि जनतेला सर्व काही ठाऊक आहे, असे सांगत फडणवीसांनी आगामी महापालिका निवडणुकीत भाजपचेच वर्चस्व राहील असा विश्वास व्यक्त केला. खेड तालुक्यातील पत्रकार संजय शेटे आणि उद्योजक दिलीप आणि राजेंद्र शेटे यांच्या मातोश्री लीलाबाई तुकाराम शेटे यांचे मंगळवारी दिनांक 6 जानेवारी रोजी वृद्धापकाळानं निधन झालं. त्यांचा दशक्रिया विधी सोमवारी दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी पाईट तालुका खेड येथे सकाळी 8 वाजता गायमुख तीरावर संपन्न होणार आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 10 जानेवारी 2026 रोजी तरकारी मालाची आवक वाढली आहे. पालेभाज्यांची प्रचंड आवक वाढली आहे. मोठ्या प्रमाणावर आवक झाल्यानं दरात घसरण झाल्याचं भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी अडतांनी सांगितलं. खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट यार्ड या ठिकाणी फळभाज्या असेल यांची आवक कमी प्रमाणात झालेली आहे, परंतु पालेभाज्यांची आवक ही थोडी मोठ्या प्रमाणात आहे. परंतु आज पालेभाज्यांचे भाव बऱ्याच प्रमाणात गडगडलेले आहेत. आज रोजीची कोबी असेल, कोबी 7 ते 8 रुपये किलो आहे. फुलावर असेल, फुलावर 15 ते 18 रुपये किलो आहे. वांगीसुद्धा 20 ते 25 रुपये किलो आहे. टमाटे 25 ते 30 रुपये किलो आहे. कारलीसुद्धा 45 ते 50 रुपये किलो आहे. गवार 90 ते 110 रुपये किलो आहे. दुधी भोपळा 10 ते 20 रुपये किलो आहे. डांगर भोपळा 20 ते 22 रुपये किलो आहे. शेवगा भाव कमी झालेले आहेत. शेवगा आज 100 ते 110 रुपये किलो झालेला आहे. मिरचीचे भाव टिकून आहे. मिरची 55 ते 60 रुपये किलो आहे. दोडकासुद्धा 50 रुपये किलो आहे. शिमला मिरची असेल, शिमला मिरचीचे भावसुद्धा कमी झालेले आहेत. शिमला मिरची 40 ते 50 रुपये किलो आहे. श्रावणी घोडा 20 ते 30 रुपये किलो आहे. वालवर 20 ते 25 रुपये किलो आहे. चवळीसुद्धा 20 ते 25 रुपये किलो आहे. तोंडलीसुद्धा 20 ते 30 रुपये किलो आहे. राजमासुद्धा 30 ते 35 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे पावटा असेल, पावटासुद्धा 30 ते 35 रुपये किलो आहे. भेंडीसुद्धा 45 ते 50 रुपये किलो आहे. गाजर 15 ते 20 रुपये किलो आहे. घोसाळी 25 रुपये किलो आहे. बीटसुद्धा 20 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे काकडी असेल, काकडीसुद्धा 15 ते 20 रुपये किलो आहे. तूरसुद्धा 30 ते 50 रुपये किलो आहे. पापडीसुद्धा 20 ते 25 रुपये किलो आहे. वाटाण्याचे आज थोडे भाव वाढलेले आहेत. वाटाणा 20 ते 25 रुपये किलो आहे. परंतु पालेभाज्याचे भाव एकदम ढासळलेले आहेत. कोथिंबीर असेल, मेथी असेल, शापो असेल, काही वेगळ्या 3 ते 5 रुपयाच्या दरम्यान सर्वसाधारण भाव आहेत. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.